नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषयाच्या ऑनलाईन वर्गांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पुरवठा विश्लेषण या युनिट अंतर्गत पुरवठ्याचा नियम अभ्यासलेला आहे. आज आपल्याला युनिट नंबर 5 बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ मार्केट या युनिटची सुरुवात करायची आहे. सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेणार आहे. सामान्यतः बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ होय, जिथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. पण अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संपर्कामध्ये येतात आणि वस्तूंची देवाणघेवाण होत असते. इथे बघा, आता सर्वसाधारणपणे बाजार ही एक विशिष्ट जागा आहे जेथे ग्राहक आणि विक्रेते आपल्या वस्तूंची देवाणघेवाण करतात. पण अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संज्ञा व्यापक अर्थानं वापरली जाते. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर बाजार हे एक ठिकाण नसून ती एक यंत्रणा आहे जिच्याद्वारे ग्राहक व विक्रेते आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात. आता बाजार हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. बाजाराचे आपल्याला माहीत असलेले प्रकार म्हणजे पिरियडिकल मार्केट्स, त्यालाच आठवडी बाजार असं म्हणतात, जो आपल्या गावामध्ये सुद्धा भरतो. डेली मार्केट असतं, म्हणजेच दररोज मंडई भरते. असे बाजाराचे प्रकार आपल्याला जाणून आपण आहोत. शेतकरी किंवा परिसरातील इतर भागातील लोक या आठवडी बाजारामध्ये आपल्याजवळ असलेल्या वस्तूंची विक्री करतात आणि ग्राहक खरेदी करतात. आता आपल्याला बाजाराची व्याख्या जाणून घ्यायची आहे. बाजाराची व्याख्या ऑगस्टिन कुर्नोव यांनी बाजाराची व्याख्या केलेली आहे. ऑगस्टिन कुर्नोव या अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. परत एकदा व्याख्या सांगतोय. ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण प्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. अजून एक छोटीशी व्याख्या सांगितलेली आहे. अशा प्रकारे बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधांचे एक जाळे आहे. तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलेलं आहे बघा, षटकोनी आकाराचं असतं. आणि मग इथं सुद्धा ग्राहक आणि विक्रेते हे एकमेकांशी संबंधित असतात. आता ग्राहक त्यालाच कंझ्युमर असं म्हटलं जातं, म्हणजे जो वस्तू खरेदी करतो आणि त्या वस्तूचा वापर करतो, उपभोग घेतो, त्याला ग्राहक असे म्हटले जातं किंवा उपभोक्ता असे म्हणतात. आणि विक्रेते म्हणजे जो नफा मिळवण्याच्या उद्देशानं वस्तूची खरेदी करतो आणि पुनर्विक्री करतो, त्याला विक्रेता असे म्हटले जाते. बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यामधील परस्पर संबंधांचं एक जाळं आहे. आता जेव्हा खालील गोष्टी अस्तित्वात असतात तेव्हाच बाजार निर्माण होतो. 1. ग्राहक आणि विक्रेते. मी आत्ताच ग्राहकाची आणि विक्रेत्याची व्याख्या सांगितलेली आहे. ग्राहक म्हणजेच उपभोक्ता, जो वस्तूचा उपभोग घेतो, वापर करतो, त्याला ग्राहक म्हणतात. आणि जो वस्तूंची खरेदी करून पुनर्विक्री करतो, जो अधिकाधिक
नफा मिळवण्यासाठी वस्तूची खरेदी करून पुनर्विक्री करतो याला विक्रेते असे म्हणतात. वस्तू किंवा सेवा यांची खरेदी आणि विक्री. तिसरा मुद्दा आहे वस्तूची किंमत. आता जेव्हा या गोष्टी आहेत बघा सांगितलेल्या, तेव्हाच बाजार निर्माण होतो किंवा मार्केट प्लेस तयार होतं. म्हणजे तिथं ग्राहक पाहिजेत आणि विक्रेते पाहिजेत. नाही तर दोन्हीतली एकच गोष्ट असेल समजा की नुसते विक्रेतेच आहेत आणि ग्राहकच नाहीत, तर अशा ठिकाणाला मार्केट म्हणता येणार नाही. किंवा नुसते ग्राहकच आहेत आणि विक्री करणारे विक्रेतेच नाही आहेत, तर अशा ठिकाणाला सुद्धा आपल्याला बाजार म्हणता येणार नाही. या दोघांचं सहचर्य एकाच ठिकाणी असलं पाहिजे, मग त्याला आपण बाजार म्हणू शकतो. वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री झाली पाहिजे. म्हणजे शेतकरी आपला माल आणतात बाजारात, विक्री करतात आणि ग्राहक खरेदी करतात. आता ही जी वस्तूंची खरेदी विक्री होत असते यासाठी एक किंमत ठरलेली असते. म्हणजे वस्तूची किंमत आहे म्हणून आपण ती वस्तू त्याचा मोबदला देऊन आपण खरेदी करतो किंवा विक्रेता ठराविक किमतीला वस्तू विक्री करत असतो. मुद्दा क्रमांक 4, ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील जवळचा संबंध. आणि शेवटचा आहे बाजारविषयक ज्ञान. म्हणजेच आपण नॉलेज ऑफ मार्केट त्याला म्हणूया. काही वेळेस शेतकरी म्हणतात बघा, आमच्या या मालाला कुठं मार्केट आहे, पुण्यात मार्केट आहे का वाशीला मार्केट आहे, कुठं मार्केट आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती की वेगवेगळे ॲप आहेत आणि त्याद्वारे तुम्ही आपला माल स्वतःचा विकू शकता. तर हे 5 घटक आहेत: ग्राहक आणि विक्रेते, वस्तू किंवा सेवा यांची खरेदी आणि विक्री, वस्तूंची किंमत, ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील जवळचा संबंध आणि बाजारविषयक ज्ञान. या गोष्टी अस्तित्वात असतात तेव्हाच बाजार निर्माण होतो. आता आपल्याला बाजाराचं वर्गीकरण जाणून घ्यायचं आहे. बाजाराचे वर्गीकरण पुढील दिलेल्या आकृतीच्या साहाय्यानं आपल्याला जाणून घेता येईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बाजाराचं वर्गीकरण जाणून घ्यायचं आहे. बाजाराचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते. खाली दिलेल्या आकृती 5.1 मध्ये हे वर्गीकरण दर्शवलेलं आहे. बाजाराचे वर्गीकरण 3 प्रकारे बाजाराचं वर्गीकरण करता येते: स्थळानुसार, 2 काळानुसार, 3 स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण करता येते. स्थळानुसार जर आपण पाहिलं तर 1 स्थानिक बाजारपेठ, 2 राष्ट्रीय बाजारपेठ आणि 3 आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. असं हे स्थळानुसार वर्गीकरण 3 प्रकारे केले जाते: स्थानिक बाजारपेठ, 2 राष्ट्रीय बाजारपेठ, 3 आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. त्यानंतर दुसरं वर्गीकरणाचा भाग आहे तो काळानुसार वर्गीकरण आहे. काळानुसार वर्गीकरणामध्ये पहिला जो आहे अल्पकाळ, अत्यल्पकाळ हा पहिला आहे. अल्पकाळ, त्यानंतर दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ हे 4 प्रकार आहेत बाजाराचं वर्गीकरण. काळानुसारमध्ये अत्यल्पकाळ, 2 अल्पकाळ, 3 दीर्घकाळ आणि 4 अतिदीर्घकाळ. आणि तिसऱ्या विभागामध्ये स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण, याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे 2 प्रकार आहेत. आता अपूर्ण स्पर्धेमध्ये पुन्हा 3 प्रकार पाडलेले आहेत बघा. त्यातील पहिला जो आहे तो मक्तेदारी, दुसरा प्रकार आहे अल्पाधिकार आणि तिसरा प्रकार जो आहे तो मक्तेदारीयुक्त स्पर्धा. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्स ऑफ मार्केट म्हणजेच बाजाराचे प्रकार पुढील भागामध्ये जाणून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. परीक्षेमध्ये समजा याच्यावर आधारित प्रश्न आला तर ही आकृती तुम्ही परीक्षेमध्ये काढणे अपेक्षित आहे. आता आपण बाजाराचे स्थळानुसार वर्गीकरण पाहूया. मुद्दा क्रमांक 1, स्थानिक बाजारपेठ. स्थानिक बाजार म्हणजे
असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिरवळ परिसरातील काही समजा शेतकरी आहेत आजूबाजूचे, आणि त्यांनी टोमॅटो, वांगी काय जे उत्पादन झालेलं असेल ते मंडईमध्ये आणलं जातं आणि मग त्याला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होते। शिरवळ गावातील आणि परिसरातील नागरिक त्या वस्तू खरेदी करतात। म्हणजेच आजूबाजूच्या परिसरातून शेतकऱ्यांनी तो माल आणला आणि त्याला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली। आता एखादा शेतकरी असा असेल की त्याच्याकडे समजा आज एका दिवशी 1 ट्रक टोमॅटो उत्पादन झालेले असेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावातल्या बाजारपेठेमध्ये त्याचा एवढा मालाचा खप होणार नाही। अशा प्रसंगी त्याला त्या मालासाठी दुसरं मार्केट प्लेस शोधावं लागेल। जसं आपण सांगतो की पुणे हे मार्केट आहे, वाशीला मार्केट आहे, आणि मग तो त्या बाजारामध्ये आपला माल नेऊन घालेल आणि मग त्याला बाजारपेठ उपलब्ध होईल। म्हणजे स्थानिक बाजारपेठेमध्ये एवढा माल त्याचा खपणार नाही, यासाठी त्याला ही पुढील स्टेप घ्यावी लागेल। दुसरा जो प्रकार आहे राष्ट्रीय बाजारपेठ। राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय। प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होतात। आता आपल्या भारतामध्ये जेवढी घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांमधून मिळून होणारा बाजार म्हणजे आपलं भारत देश, त्याचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये आपला अंतर्गत व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापारापेक्षाही मोठा आहे। राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय। म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये मालाची खरेदी विक्री केली जाते आणि या राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होतात। उदाहरण म्हणून जर सांगितलं आपण की आसामला चहा पिकतो, आसाम या एकट्या राज्यामध्येच चहा पिकतो, पण आपल्याला संपूर्ण भारतभर हा चहा उपलब्ध होतो। म्हणजेच आसामच्या चहाला आपली राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे। एवढंच काय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा आसामच्या चहाला विक्रीसाठी भरपूर प्रमाणामध्ये मागणी आहे। तिसरा प्रकार जो इथं सांगितलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ। आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांचं आदानप्रदान होत असतं। आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता जागतिकीकरण झालेलं आहे, त्याला ग्लोबलायझेशन असं म्हणतात। मग ग्लोबलायझेशन म्हणजे नक्की काय, तर देशाच्या सीमा क्षेत्राबाहेर जाऊन केलेला आर्थिक क्रियांचा विकास म्हणजे जागतिकीकरण होय। जगातील जेवढे देश आहेत त्यांच्यामध्ये आता आयात निर्यात व्यापाराद्वारे अनेक वस्तूंची देवाणघेवाण होते आणि त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तयार झालेली आहे। जसं आपण नेहमी सांगतोय की चीननं जगाची बाजारपेठ काबीज केलेली आहे। म्हणजे जगातील जवळपास 150 देशांना चीनमधून चायना वस्तू पुरवल्या जातात। भारताच्या आयात निर्यात वस्तूंचं जर आपण मूल्य जाणून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की निर्यात वस्तू आहेत त्याच्यामध्ये आपण तयार वस्तू, कृषी व संलग्न उत्पादने 13.2% आहे त्याचं प्रमाण, तयार वस्तूंचं प्रमाण 77% आहे, खनिज इंधने 5.1%, कच्चा माल खनिजे 3% आणि इतर 0.8% या वस्तू आपण निर्यात करतो। आता आयात वस्तूंमध्ये आपण पेट्रोलियम 28.7%, भांडवली वस्तू 12%, मोती व मौल्यवान खडे 9%, इलेक्ट्रॉनिक वस्तू 9%, रसायने 6% आणि इतर 33% अशी आपली भारताची आयात निर्यात आहे। आता आपल्याला काळानुसार बाजाराचं वर्गीकरण जाणून घ्यायचं आहे। 1 नंबर अत्यल्प काळ। अत्यल्प काळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळे वस्तूंची किंमत मागणी निर्धारित करते। हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असतो ज्यात वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही। एखादी बघा आता कंपनी असेल आणि त्यांना जर
एखादी ऑर्डर एक्स्ट्रा मिळालेली असेल तर 1 दिवसात किंवा 2 दिवसामध्ये ते प्रोडक्शन म्हणजेच उत्पादन वाढवू शकत नाहीत, कारण कामगार स्थिर असतात, कच्चा माल ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करावे लागतात आणि त्यामुळं हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असू शकतो ज्यात वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. मग 2 दिवसाचा असेल, 8 दिवसाचा असेल, याच्यामध्ये एकदमच वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, अशा काळाला अत्यल्प काळ असं म्हटलेलं आहे. दुसरा जो बाजार वर्गीकरणाचा काळानुसार बाजार वर्गीकरणाचा प्रकार आहे तो अल्पकाळ. अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे समायोजन करून वस्तूंचा पुरवठा वाढवता येणे शक्य आहे. म्हणजे एखादी कंपनी असेल, इंडस्ट्री असेल, लघु उद्योग असेल आणि त्यांना जर उत्पादन वाढवायचं असेल तर त्यांना सुरुवातीला कामगार वाढवावे लागतील. आदानांचे म्हणजेच कंसात दिले बघा उदाहरण श्रम, तर त्यांचं समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढवता येणे शक्य आहे किंवा आहे त्या कामगारांनाच जास्त तास कामासाठी थांबवून अल्पकाळामध्ये उत्पादन वाढवता येईल. म्हणजेच अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. मग तो 4 महिन्याचा असू शकतो, 8 महिन्याचा, 11 महिन्यापर्यंत हा कालावधी असू शकतो. पुढचा 3 नंबरचा मुद्दा आहे दीर्घकाळ. दीर्घकाळ हा असा कालावधी होय ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. हा कालावधी काही वर्षांचा, उदाहरणतः साधारणपणे 5 वर्षांपर्यंत असतो. बघा आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की दीर्घकाळ हा असा कालावधी आहे ज्यात उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल हे उत्पादनाचे घटक असतात आणि याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. म्हणजे एखादी कंपनी आहे ती 2-3 वर्षामध्ये, 4-5 वर्षामध्ये दुसऱ्या एका ठिकाणी जाऊ शकते, एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये पण जाऊ शकते. त्याचबरोबर उत्पादन खर्च जो आता जर उत्पादनासाठी खर्च जास्त येत असेल तर नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादनावरील खर्च कमी करता येऊ शकेल. म्हणजे काय करता येईल तर त्याच कंपनीमधील किंवा उद्योगामधील जुनी यंत्रसामग्री काढून टाकून नवी आधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रसामग्री बसवल्यामुळं उत्पादन खर्चामध्ये बदल होईल, त्याचबरोबर उत्पादनामध्ये सुद्धा वाढ करता येईल. पण हे सगळं करण्यासाठी जवळपास 5 वर्षापर्यंतचा कालावधी लागणार आहे. म्हणजे दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. उदाहरण सांगता येईल इथं की लॉकडाऊन कालावधीमध्ये आता जवळपास 6 महिने या लॉकडाऊन कालावधीमध्ये गेल्या, बऱ्याच कंपन्या बंद होत्या, परंतु या लॉकडाऊन कालावधी झालेलं जे नुकसान आहे ते येत्या 2-3 वर्षामध्ये भरून काढण्याचा प्रयत्न उद्योगांकडून केला जाईल आणि त्या खर्चाशी जुळवून घेणं शक्य होईल. आता हा कालावधी काही वर्षांचा असतो. सांगितलं की उत्पादन खर्च बदलणे, उत्पादनाचे घटक बदलणे. तर एक कारखाना आहे, साखर कारखाना, त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की सुरुवातीला या साखर कारखान्याची ऊस गाळप क्षमता आहे ती 10,000 मेट्रिक टन एवढी प्रति दिवसाला आहे, परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये तीच ऊस गाळप क्षमता आहे ती 20,000 मेट्रिक टन प्रति दिवस एवढी गाळप क्षमता वाढणार. गाळप क्षमता वाढली की साखरेचं उत्पादन वाढणार. म्हणजे या दीर्घ कालावधीमध्ये उद्योगामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणं शक्य असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पुढचा 4 नंबरचा घटक आहे अतिदीर्घ. अतिदीर्घ काळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने बदलता येणे शक्य असते. हा कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त असतो. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे की उत्पादनाची सर्व आदाने म्हणजे कंपनीमधील सगळी यंत्र असतील, कच्चा माल असेल आणि कोणत्या बाकीच्या गोष्टी असतील, या सगळ्या बदलणे शक्य आहे, स्थिर आणि बदलते.
हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असू शकतो. मग पुढचा 10 वर्ष असेल, 8 वर्ष असेल. अशा प्रकारे हा कालावधीनुसार बाजार वर्गीकरणाचे 4 प्रकार आहेत. 1 अत्यल्पकाळ, 2 अल्पकाळ, 3 दीर्घकाळ आणि 4 अतिदीर्घकाळ.